विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी संकल्पना विचारात घेणार आहोत, ती संकल्पना गुंतवणुकीशी संबंधित आहे. आणि गुंतवणूक ही जी बाब आहे, ही गुणकाशी विचारात घेतलेली आहे. म्हणजेच गुंतवणूक गुणक. आता प्रोफेसर J.M. कीन्स या अर्थशास्त्रज्ञाने जो रोजगारीचा सिद्धांत मांडला, या सिद्धांतामध्ये त्यांनी दोन बाबीवर अधिक भर दिलेला आहे. एक आहे उपभोग आणि दुसरा आहे गुंतवणूक. ज्या प्रकारे उपभोग हा उत्पन्नावर अवलंबून असतो, ज्या प्रकारे उपभोग हा उत्पन्नावर अवलंबून असतो, तर ही जी गुंतवणूक आहे, या गुंतवणुकीचा जो परिणाम आहे, हा गुंतवणुकीचा परिणाम उत्पन्नावर होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे उत्पन्नामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर आपल्याला गुंतवणूक करावी लागते. म्हणजे गुंतवणुकीतील बदलाचा उत्पन्नातील बदलाशी असणारा जो संबंध आहे, हा संबंध गुणक या माध्यमातून व्यक्त केला जातो. तर अशा प्रकारची जी संकल्पना आहे, ही संकल्पना प्रोफेसर कीन्सने आपल्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. गुणकाची सर्वप्रथम मांडणी ही आर्य कांड या अर्थशास्त्रज्ञाने 1931च्या इकॉनॉमिक जर्नल्स मध्ये लिहिलेल्या द रिलेशन ऑफ होम इन्व्हेस्टमेंट टू अनएम्प्लॉयमेंट या लेखामध्ये त्यांनी या गुणकाची मांडणी केलेली सर्वप्रथम आपल्याला दिसून येते. परंतु गुणकाच्या संकल्पनेचा जो विकास आहे, हा विकास प्रोफेसर कीन्सने केलेला आपल्याला दिसून येतो. प्रोफेसर कीन्स या अर्थशास्त्रज्ञाने रोजगारीच्या सिद्धांताकरिता ज्या दोन बाबी विचारात घेतल्या, त्या दोन बाबी म्हणजे उपभोग आणि गुंतवणूक. आपण उपभोगाचा जो विचार आहे, हा विचार आधीच्या भागामध्ये घेतलेला आहे. आता आपण गुंतवणूक या बाबीवर प्रकाश टाकणार आहोत. मग गुंतवणूक या बाबीवर जेव्हा आपण प्रकाश टाकणार, तर तो कोणत्या घटकाशी संबंधित आहे, किंवा ही जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक निश्चित करण्याचं जे माप आहे, ते आहे गुणक. त्यालाच गुंतवणूक गुणक असं म्हणतात. आता प्रोफेसर कीन्स या अर्थशास्त्रज्ञाने ही जी गुणकाची संकल्पना आहे, ही संकल्पना रोजगार गुणकाच्या आधारे मांडलेली आपल्याला दिसून येते. आता गुंतवणुकीमध्ये जर वाढ केली, तर त्या गुंतवणुकीचा परिणाम उत्पादनावर होऊन उत्पन्नामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर विकास साधायचा असेल, तर त्या देशामध्ये भिन्न भिन्न वस्तूचे जे उद्योग असतात, त्या उद्योगाला लागणारी जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक जर झाली अर्थव्यवस्थेमध्ये, तर त्या गुंतवणुकीचा परिणाम वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर होतो. आणि वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर झाल्यानंतर देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्पन्न जर वाढवायचं असेल, देशाचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर त्या देशामध्ये असणारी जी अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे भिन्न भिन्न उद्योग आहे, त्या भिन्न भिन्न उद्योगामध्ये भांडवलाची गुंतवणूक होणे अत्यंत गरजेचं आहे. भांडवलाची गुंतवणूक झाली, तर त्या गुंतवणुकीचा परिणाम त्या देशाच्या उत्पादनावर होतो, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर होते. आणि मग हा जो परिणाम आहे, हा परिणाम मोजण्याचं जे माप आहे, ते माप म्हणजे काय आहे? गुणक आहे. गुंतवणुकीतील बदलाचा
उत्पन्नातील बदलाशी असणारा जो संबंध आहे हा संबंध गुणक या मापाच्या माध्यमातून स्पष्ट करता येतो. मग प्रोफेसर किन्सने गुणकाच्या संदर्भामध्ये व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे उत्पन्नातील बदलाचे गुंतवणुकीतील बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे गुणक होय. आता गुणकाचं जे समीकरण आहे, हे गुणकाचं समीकरण या व्याख्येच्या आधारावर प्रोफेसर किन्सने तयार केलेलं आपल्याला दिसून येते. ते सूत्र आहे के इज इक्वल टू डेल्टा वाय भागेला डेल्टा आय. या ठिकाणी के काय आहे? के आहे गुणक. डेल्टा वाय काय आहे? डेल्टा वाय आहे उत्पन्नातील बदल. आणि डेल्टा आय काय आहे? डेल्टा आय आहे गुंतवणुकीतील बदल. तर समीकरणातील डेल्टा वाय आणि डेल्टा आय जे आहे हे बदल असलेले आपल्याला दिसून येतात आणि ते बदल आहे उत्पन्नातील बदल आणि गुंतवणुकीतील बदल. आता आपण सर्वप्रथम एक समीकरण विचारात घेऊ. समीकरणाच्या माध्यमातून आपण ही जी गुणकाची संकल्पना आहे ही संकल्पना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आता आय जो आहे आय आणि इथे आपण वाय विचारात घेऊ. या ठिकाणी गुंतवणूक जी आहे, आय म्हणजे गुंतवणूक आणि वाय म्हणजे उत्पन्न. 40 कोटी रुपये जर गुंतवणूक झाली असेल तर या 40 कोटी रुपये गुंतवणुकीचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पन्न जर 80 कोटी रुपये झालं असेल, त्यानंतर गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली आहे. गुंतवणूक 40 कोटी रुपयावरून 50 कोटी रुपये या ठिकाणी जर होत असेल, म्हणजे गुंतवणुकीमध्ये झालेली जी वाढ आहे ती वाढ 10 कोटी रुपयाची आपल्याला दिसून येते. आधीची गुंतवणूक 40 कोटी रुपये आणि नंतरची गुंतवणूक 50 कोटी रुपये, म्हणजे गुंतवणुकीत झालेला जो बदल आहे तो बदल या ठिकाणी आपल्याला 10 कोटीचा झालेला दिसतो. 40 कोटी रुपये गुंतवणूक असताना उत्पन्न आहे 80 कोटी रुपये आणि जेव्हा 50 कोटी रुपयाची गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये केल्या जाते तेव्हा उत्पन्न 100 कोटी रुपयाचं जर होत असेल तर आधीचं उत्पन्न 80 कोटी रुपये आणि नंतरचं उत्पन्न 100 कोटी रुपये, म्हणजे उत्पन्नात झालेला जो बदल आहे हा 20 कोटी रुपयाचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे गुंतवणुकीतील बदल 10 कोटी रुपये आणि उत्पन्नातील बदल 20 कोटी रुपये या आधारावर आपल्याला गुणक काढता येतो. आता उत्पन्नातील जो बदल आहे, उत्पन्नातील बदल 20 कोटी रुपये आणि गुंतवणुकीतील बदल 10 कोटी रुपये. सूत्र काय आहे? के बरोबर डेल्टा वाय भागेला डेल्टा आय. के बरोबर डेल्टा जो वाय आहे तो आहे 20 कोटी रुपये आणि डेल्टा जो आय आहे तो 10 कोटी रुपये. या ठिकाणी जो गुणक निघेल तो या ठिकाणी 20 भागेला 10 म्हणजे 2 गुणक आपल्याला दिसून येतो. गुणक या ठिकाणी 2 आलेला आहे. म्हणजे गुंतवणुकीचा उत्पन्नावर होणारा जो परिणाम आहे हा परिणाम कसा असलेला आपल्याला दिसतो? दुप्पट असलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण सामोर जाण्याचा प्रयत्न, म्हणजे जी गुणकाची जी संकल्पना आहे ही गुणकाची संकल्पना गुंतवणुकीतील बदलाचा उत्पन्नातील बदलाशी असणारे जे प्रमाण आहे हे प्रमाण गुणकाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येते.
आता हे जे स्पष्टीकरण आहे, हे स्पष्टीकरण जर आपल्याला आकृतीच्या माध्यमातून जर स्पष्ट करायचं असेल, या ठिकाणी आपला जो गुणक आलेला आहे तो दुप्पट किंवा 2 आलेला आपल्याला दिसून येतो. आता अर्थशास्त्रातील ज्या आकृत्या आहे, या आकृत्या 0 उभा आस आणि 0 आडवा आस. हा 0 आरंभ बिंदू आहे, हा 0x आणि 0y. या ठिकाणी आपण उत्पन्न मोजलेलं आहे 0y. या आडव्या आसावर आपण उत्पन्न मोजलेलं आहे, y मोजलेला आहे, आणि 0x या उभ्या आसावर आपण गुंतवणूक मोजलेली आहे, गुंतवणूक I मोजलेला आहे. आता आपण बघू की I ही गुंतवणुकीशी संबंधित असणारी रेषा 0 या आडव्या आसाला समांतर असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर ही जी एस जी रेषा आहे, ही रेषा आपण काढलेली आहे. आता या एस रेषेचं आय रेषेशी झालेलं जे छेदन आहे, ते छेदन या बिंदूमध्ये झालेलं आपल्याला दिसून येते, ए बिंदूमध्ये झालेलं दिसते. आणि त्या आधारावर आपण 0y इतकं उत्पन्न असताना 0I इतकी काय आहे, गुंतवणूक आहे. म्हणजे 0I इतकी गुंतवणूक असताना 0y इतकं काय आहे, उत्पन्न असलेलं आपल्याला दिसून येते. आता गुंतवणुकीमध्ये जी वाढ झाली, आता गुंतवणुकीमध्ये झालेली जी वाढ आहे ती आपण बघितली की 40 कोटी रुपयावरून 50 कोटी रुपये. तर त्या आधारावर नवीन गुंतवणूक वक्र या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो, I1. आणि गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा जो परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पन्नामध्ये झालेली जी वाढ आहे, ती वाढ आपल्याला या माध्यमातून प्राप्त करता येते. हा झाला Y1. गुंतवणुकीतील वाढीपेक्षा उत्पन्नातील जी वाढ आहे, ही वाढ आपल्याला दुप्पट असलेली दिसून येते. हे जे अंतर आहे, या अंतरापेक्षा हे अंतर दुप्पट असलेलं आपल्याला दिसते. म्हणजेच गुणक या ठिकाणी काय आहे, दुप्पट असलेला आपल्याला या आकृतीच्या माध्यमातूनही स्पष्ट करता येते. हा आपल्याला बी बिंदू आपण या ठिकाणी घेऊ. तर या आकृतीच्या माध्यमातून गुणक किती प्राप्त झाला हे स्पष्ट करता येते. म्हणजे गुंतवणुकीमध्ये झालेली जी वाढ आहे त्याच्यापेक्षा उत्पन्नात झालेली जी वाढ आहे ही दुप्पट झाल्यामुळे गुणक किती प्राप्त झालेला आपल्याला आहे, 2 प्राप्त झालेला दिसून येतो. म्हणजे आकृतीच्या माध्यमातून आपल्याला गुणक स्पष्ट करता येतो किंवा गुणकाची संकल्पना स्पष्ट करता येते. आता गुणकाची संकल्पना आपल्याला अधिक स्पष्ट जर करायची असेल तर k इक्वल टू 1 भागेला 1 मायनस MP
1/MPC. आता MPC म्हणजे म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती, म्हणजे MPC. हे MPC काय आहे? सीमांत उपभोग प्रवृत्ती. सीमांत उपभोग प्रवृत्ती जर आपल्याला माहित असेल तर सीमांत उपभोग प्रवृत्तीच्या माध्यमातूनही आपल्याला गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक गुणक किंवा गुणक आपल्याला प्राप्त करता येतो. तर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0 ते 1 च्या दरम्यान असते. ती 0.1 असते, 0.2 असू शकते, 0.3 ते 0.9 पर्यंत. अशा प्रकारे ती 0 ते 1 च्या दरम्यान सीमांत उपभोग प्रवृत्ती असते. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/2 जर असेल, सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/2 म्हणजे 1/2. तर 1/2 म्हणजे 0.5. 1/2 म्हणजे याचाच अर्थ काय होतो? 0.5. आता जर सीमांत उपभोग प्रवृत्ती जर 1.2 सॉरी 1/2 जर असेल तर K = 1/1 मायनस 1/2. ठीक आहे. आता K बरोबर आता हा जो 1 आहे 1/1 गुणिला 2/1. आता 1 मधून जर 1 - 2 वजा जर केले तर या ठिकाणी 1 - 1/2 येते. मग याला गुणिला जर केलं तर 2/1 होतो. म्हणजे K बरोबर या ठिकाणी किती येते? 2 येते. अशा प्रकारे आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्ती जर माहित असेल तर त्या आधारावर आपल्याला गुणक सुद्धा प्राप्त होतो. या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की हे समीकरण कसं तयार झालं? तर 1 मायनस 1/2 म्हणजे 1तून 1/2 जर वजा केला तर या ठिकाणी 1/2 शिल्लक राहते. म्हणजे मग 1 हा जो आहे त्याच्या छेदस्थानी 1. मग हे जर वर न्यायचं राहिलं तर 2/1 म्हणजे 1/2 म्हणजे 2/1. याचा जो भागाकार आहे तो भागाकार त्याचा गुणाकार 2 येताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हे समीकरण सोडवल्या जाते. आता तिसरं जे आहे ते म्हणजे K बरोबर 1/MPS. आपण बघितलं की जर आपल्याला MPS जर काढायचं असेल म्हणजे सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे MPS हे जर आपल्याला काढायचं असेल तर 1 - MPC. म्हणजे एकामधून जेव्हा आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती वजा करतो तेव्हा आपल्याला सीमांत बचत प्रवृत्ती प्राप्त होते. म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती जर 0.8 असेल, 0.8 जर सीमांत उपभोग प्रवृत्ती असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती किती निघेल? 0.2. सीमांत उपभोग प्रवृत्ती 0.7 असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती काय निघेल? 0.3. अशा प्रकारे सीमांत बचत प्रवृत्ती अधिक सीमांत उपभोग प्रवृत्ती बरोबर 1 असलेली आपल्याला दिसून येते. आता सीमांत बचत प्रवृत्ती जर 1/2 असेल म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती सुद्धा 1.2 राहील.
अशा प्रकारे जर आता सीमांत बचत प्रवृत्ती जर 1/2 जर असेल तर के बरोबर 1/2 म्हणजे या ठिकाणी सुद्धा गुणक आपल्याला सीमांत बचत प्रवृत्तीच्या माध्यमातून 2 प्राप्त होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती, सीमांत बचत प्रवृत्ती आणि गुणक कशा प्रकारे प्राप्त केले जातात ते एका कोष्टकाच्या माध्यमातून आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. बघा, सीमांत उपभोग प्रवृत्ती, सीमांत बचत प्रवृत्ती आणि त्यानंतर गुणक म्हणजे के. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे एमपीसी. एमपीसीचं सूत्र काय आहे? डेल्टा सी भागेला डेल्टा सी भागेला डेल्टा वाय. सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे एमपीएस, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्हिंग. याचं सूत्र काय? डेल्टा एस भागेला डेल्टा वाय. त्याच्यानंतर गुणकाचं सूत्र काय आहे? के बरोबर 1 मायनस एम पी सी. लक्षात द्या, सर्वप्रथम पहिल्या अवस्थेमध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती जर 0 असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती किती राहणार? 1 राहणार. कारण सीमांत उपभोग प्रवृत्ती अधिक सीमांत बचत प्रवृत्ती बरोबर 1. बघा, एम पी सी अधिक एम पी एस बरोबर काय असते? 1 असते. जेव्हा एमपीसी जर 0 असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती किती राहणार? 1 राहणार. म्हणजे 1 मायनस हा 0 जर केला तर सीमांत बचत प्रवृत्ती या ठिकाणी किती राहील? 1 राहील. आणि सीमांत बचत प्रवृत्ती जर 1 असेल तर गुणक त्या ठिकाणी काय राहील? आता के बरोबर 1 भागेला 1 मायनस एम पी सी के बरोबर 1 भागेला, आता 1 मधून एमपीसी किती आहे? 0 आहे. म्हणजे के बरोबर 1 मायनस 1तून 0 गेला 1 राहिला. म्हणजे के बरोबर या ठिकाणी किती येईल? 1 येईल. या अवस्थेला गुणक 1 असलेला आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं आपण सूत्रामध्ये त्या जर व्हॅल्यूज टाकल्या तर गुणक आपल्याला प्राप्त करता येतो. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती 0पेक्षा जास्त असते, 0पेक्षा जास्त म्हणजे 1/2 म्हणजे अर्धी जर असेल, आता 0 आता या ठिकाणी काय होईल? एकामधून जर आपण 1/2 जर वजा केले, एकातून जर अर्ध वजा जर केलं तर शिल्लक किती राहील? अर्ध शिल्लक राहील, 1/2 शिल्लक राहील. या ठिकाणी सूत्र जर आपण टाकलं, के बरोबर 1 भागेला 1 मायनस एम पी सी, या ठिकाणी के बरोबर 1 भागेला 1 मायनस
MPC किती आहे? 1/2 आहे. तर 1/2 जर असेल, एकातून 1/2 जर वजा केला तर अर्धा उरते. 1/1/2 1 गुणिला 2/1 बरोबर या ठिकाणी गुणक किती येईल? 2 येईल. आता त्यानंतर 2/3 जर सीमांत उपभोग प्रवृत्ती असेल, 2/3 सीमांत उपभोग प्रवृत्ती असेल, तर एकामधून जर आपण 2/3 जर वजा केले, एकामधून जर 2/3 वजा केले तर 1/3 शिल्लक राहते. तर 1/3 जर शिल्लक राहिले तर बघितलं आपण 1 - 1/3 तर 1 गुणिला 3/1 बरोबर या ठिकाणी गुणक 3 येतो. त्यानंतर जर सीमांत उपभोग प्रवृत्ती 3/4 जर असेल तर सीमांत बचत प्रवृत्ती 1 - 3/4 तर या ठिकाणी 1/4 सीमांत बचत प्रवृत्ती. जेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती 3/4 असते तेव्हा सीमांत बचत प्रवृत्ती 1/4 असते. आणि मग 1/1/4 म्हणजे 1 गुणिला 4/1 बरोबर गुणक या ठिकाणी 4. अशा प्रकारे आपल्याला सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्तीच्या आधारावर गुणक काढता येतो. हे आपण या कोष्टकाच्या माध्यमातून प्राप्त केलेलं आहे. तर अशा प्रकारची जी संकल्पना आहे, ही संकल्पना प्रोफेसर कीन्सने आपल्या रोजगारीच्या सिद्धांताकरिता मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याकरिता त्यांनी गुंतवणूक संकल्पना मांडली. ही गुंतवणूक गुणकाचं जे सूत्र आहे ते त्यांनी K बरोबर डेल्टा Y भागिले डेल्टा I म्हणजे गुंतवणुकीतील उत्पन्नातील बदलाचा गुंतवणुकीतील बदलाशी असणारं जे प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे गुणक होय. त्यासोबतच त्यांनी MPCच्या माध्यमातूनही गुणक काढण्याचं सूत्र विकसित केलं. त्यासोबत त्यांनी सीमांत बचत प्रवृत्तीच्या माध्यमातूनही गुणक काढण्याचं सूत्र विकसित केलेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे गुंतवणूक गुणकाच्या संकल्पनेवर प्रोफेसर कीन्सने अधिक भर देऊन आपला रोजगारीचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो.